हॅलो फ्रेंड, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड, पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाचे अपडेट ऑफिशियली प्रोव्हाइड केले जातात. आज आपण शिक्षक भरती संदर्भातच नवीन जी अपडेट नवीन सूचना आलेली आहे त्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. फ्रेंड, या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात सर्वच अपडेट प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे फक्त पवित्र पोर्टलच नाही तर क्लॉक आवर बेसिसवर काही जॉब वॅकन्सी असतील किंवा नॉन ग्रँट बेसिसवर देखील वॅकन्सी असतील तर त्यांसंदर्भात देखील अपडेट या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. जेणेकरून जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुमच्या हाताला एक थोडाफार रोजगार भेटावा या दृष्टिकोनातून सर्वच शिक्षक भरतीचे अपडेट आपण या चॅनलवर प्रोव्हाइड करतो आहे. आणि जे अपडेट व्हिडिओमार्फत मी प्रोव्हाइड करत नाही आहे ते सर्व अपडेट तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर अपडेट करून देत आहे. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलाही लेटेस्ट अपडेट असेल शिक्षक भरती संदर्भात तुम्हाला इमिजिएटली भेटत जाईल. तर फ्रेंड, हे पहा, शिक्षक भरती संदर्भात जी हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड यादी आहे ती यादी जाहीर केलेली आहे. तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकून ज्यावेळेस लॉग इन करताल त्यावेळेस तुम्हाला ही यादी पाहायला भेटू शकते. तर गाईज, ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन पवित्र पोर्टलमार्फतच आपल्याला कळवण्यात आलेली आहे. म्हणजे यादी पाहण्यासाठी तुम्ही पोर्टलवर जाऊन ती यादी पाहू शकता. तर गाईज, तुमचं सिलेक्शन झालं असेल किंवा नसेल झालं तरी पण कॉंग्रॅच्युलेशनच, कारण ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांची जर्नी सुरू होईल. पण ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांना आणखी काहीतरी शिकण्यासाठी एक नवीन संधी पुन्हा भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे सिलेक्शन झालं नाही झालं हा पुढचा पॉईंट आहे, पण आपण काहीतरी शिकलो आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, जे सिलेक्ट झाले ते डेफिनेटली त्यांचं चांगलं करिअर होणार आहे, त्यांना चांगला जॉब भेटणार आहे आणि एक सेटल लाईफ त्यांची होणार आहे. पण जे सिलेक्ट झालेले नाही आहे त्यांनी लक्षात घ्या, आत्तापर्यंत जे पण तुम्ही मोठे मोठे कोचिंग इन्स्टिट्यूट्स पाहताय, ठीक आहे, मोठे मोठे क्लास पाहताय, त्या सर्वांचं कुठं ना कुठं सिलेक्शन झालेलं नाही आहे म्हणून ते क्लास घेत आहेत, हे लक्षात घ्या. आणि आज ते क्लासमध्ये सिलेक्शन होऊन जितकं कमवू शकले नाही त्यापेक्षा जास्त कितीतरी पट कमवत आहेत. म्हणजे पुण्याला तुम्ही पाहिलं असेल खूप MPSC UPSCचे क्लासेस आहेत. ते जे क्लास घेणारे म्हणू शकतो टीचर्स आहेत ते काही IAS नाहीत कोणी, ठीक आहे, किंवा कोणाचं सिलेक्शन वगैरे कुठं झालेलं नाही आहे. त्यांनी एक्झाम दिलेलं आहे, कालांतराने त्यांचं सिलेक्शन पण झालं असेल पण त्यांनी जॉब ऑफर ॲक्सेप्ट केली नसेल कारण क्लासेसमध्ये त्यांना जास्त निघतं आहे. म्हणजे इन शॉर्ट इतकंच सांगायचं आहे, त्या क्लास घेणाऱ्या व्यक्तींचं जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं असतं तर आज ते इतकं कमवू शकले नसते. म्हणजे जे होतं आहे ना ते चांगल्यासाठी होतं आहे असं एक माइंडमध्ये विचार करायचा. आज आपलं सिलेक्शन झालेलं नाही आहे तर फ्युचरमध्ये एक चांगलं काहीतरी आपल्याकडून होणार आहे किंवा आपल्या बाबतीत काहीतरी चांगला विचार असणार आहे, त्या दृष्टिकोनातून आपलं सिलेक्शन झालेलं नसावं असा विचार करायचा आणि मूव ऑन. ठीक आहे, पुन्हा अभ्यास सुरू करायचा आणि आपल्या नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट घडून आणायची. ठीक आहे, आणि दुसरा पॉईंट म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आणखी राहिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे कशा प्रकारे इंटरव्ह्यू देऊ शकता या संदर्भात थोडासा अभ्यास करा. विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. सिम्पल. तर फक्त म्हणणं इतकंच आहे, कुठंही खचून जायचं नाही, प्रयत्न करत राहायचे, यश डेफिनेटली भेटतं. जो कष्ट करतो त्याचे कष्ट कधीच वाया जात नाही. कुठल्या ना कुठल्या अँगलनी कुठल्या ना कुठल्या रूपाने त्याचं फळ तुम्हाला भेटत असतं. ठीक आहे, तर पुन्हा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांचं देखील पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, तर गाईज, ही यादी तुम्ही पाहू शकता पवित्र पोर्टलवर. हे अपडेट पूर्णपणे पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.